जोडकल मैदानामध्ये यावेळेस पाहतो मोहन लोते आणि मंगेश अशी जोडकल. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू होता. सांगी कोड्यातील पहिला वैयक्तिक पहिले षटक हातात गोलंदाज रोहन आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्याच सामन्यामध्ये चेंजेस केला या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. मिथुन संगनायक टेंबरी संघाचा सामना चालू करायचा पंच. पहिला चेंडू बिरकावला. चेंडूला वाडी श्लोंगण सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलीही चुकी करत नाही. महादू टिपलाय झेल आणि फलंदाज मोहन लोटेचा संपलाय खेळ. टोक डिझे शिकार ठरला मोहन लोते. नौका फलंदाज अनिल हिरवा संघाचा संघनायक. तर गावदेव विलवले संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी मात्र सुवर्ण संधी बक्षिसांची खैरात झाल्या. शंकर चौधरी यांच्याकडून षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय. कुठल्याही फलंदाजाने चौकार षटकार हॅट्रिक लगावली 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिळेल. शंकर चौधरी यांच्या मार्फत हे बक्षीस लावलं गेलंय. रोहन पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवले. दुसरा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्रिकेटचा मादक सौंदर्य तो बाउन्स सीमारेषे पलीकडे अनिल हिरवेच्या बॅट मधून हा दमदार चौकार. ठोक चौकाराच्या साहाय्याने मात्र खातं ओपन केलंय. दोन चेंडूचा खेळ संपलाय. डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला लांब ठेवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज रोहन चांगली गोलंदाजी करतोय. अलंकार आलाय गोलंदाजीसाठी. 12 प्रतिनिधी असा पाठवा ज्याला या ठिकाणी मात्र समजेल, स्कोरिंग समजेल, नावं समजली पाहिजे असा 12 प्रतिनिधी पाठवा. नंतर कुठली तक्रार या ठिकाणी ऐकली जाणार नाही याची देखील दक्षता घ्यायची. यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. वाडी श्लोंगण सीमारेषे पलीकडे दमदार षटकार आणि हिरोच्या बॅट मधून येतोय. टोक डीजे षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला. 10 धावसंख्येवरती शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील लोअर फुट चेंडू यावेळेस चेंडूला भिरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषे पलीकडे दुसरा मोठा फटका येतोय अनिलच्या बॅट मधून. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 14 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की धावफलकावरती कमी धावा येतील. त्यानंतर अनिल हिरवे या फलंदाजाने जी फलंदाजी केल्या लाजवाब फलंदाजी. 2 चौकार आणि 1 षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून आल्यात. एकंदरीत 14 धावेवर वैयक्तिक खेळतो 5 चेंडू मग
सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज रोहन अर्जुन असे नाव सांगू नका मित्रांनो. 12 प्रतिनिधी चांगला पाठवा मित्र टेंबरी टीम, कारण प्रत्येक वेळेला गोलंदाजाची वेगवेगळी नावं सांगतायत. अर्जुनाला गोलंदाजीसाठी निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो. मंगेश आलाय, गोल्यात टाकलाय, चेंडूला अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मंगेशने जाणलं पाहिजे नॉन स्ट्राईकला उभा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट करून देणे गरजेचं असेल या फलंदाजाला. पुन्हा एकदा फसवला जातोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातो. मंगेश या फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. चांगली गोलंदाजी अर्जुन या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत. वेगळे ऍक्शन या गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच ऍक्शन मध्ये हा फसतो फलंदाज. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातो. एका धावेच्या बरोबरीने धावपर्यंत जाऊन पोहोचले. 15 या धावसंख्येवरती 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. अर्जुनने चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी अर्जुन या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. 3 चेंडू सलगचे निर्धाव आल्यानंतर एक धाव या ठिकाणी खर्ची करतो. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले अनिलने. यावेळेस मोठा फटका प्रार फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक थर्ड मॅन क्षेत्रामध्ये फलंदाज होईल अनिल हिरवे बाद. फलंदाज नागेश मैदानामध्ये अभिलेस आलाय. पाच चेंडूचा खेळ संपला. एक धाव खर्च करत असताना एक मोठी विकेट या गोलंदाजाने मिळवल्या. अर्जुन चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील डावखुरे हाताचा फलंदाज नागेश यावेळेस आलाय. यावेळेस खोल्यात टाकलाय, चेंडूला टॅप केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव, 55 शतक संपण्याचा इशारा येतोय. एका धावीच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 आहे धावसंख्येवरती. सांगी कोटेतील तिसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला अनिल. या ठिकाणी मात्र टायमर आयोजकांनी लावलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकून झाले पाहिजेत, अन्यथा पॅनलाइज 2 धावांची पॅनल्टी प्लस 1 क्षेत्ररक्षक आत घ्या पॉवर प्ले मध्ये घेतला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. स्लोअर चेंडू फेकला होता, फसवला गेला, त्रिफला उद्ध्वस्त, फलंदाज होईल नागेश बाद. नागेशच्या पारीचा अंत झालाय. धावसंख्या मात्र रोख लावली गेले. 16 धावा धावफलकावरती आल्यात. पहिली मॅच 9 वाजता संपल्यानंतर दुसरी मॅच 11 वाजता चालू झाली. म्हणजे याच्यावरूनच समजलं जातं की आपल्या समाजामध्ये वेळेला किती महत्व दिलं जातं. ओपन टुर्नामेंट का पुढे आहे त्याचं उदाहरण तुम्ही देखील पाहू शकता. कारण 6:30 वाजता पहिला बॉल ओपन टुर्नामेंट मध्ये पडतो आणि आदिवासी समाजामध्ये 10 वाजता पहिला सामना संपण्यासाठी, आणि नंतर आयोजकांशी वाद घालतात. याची देखील दक्षता घ्यायची आहे. आपण स्पीडअप करा पंच आणि आपण देखील ताकीद करा. फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. यस, पुढील चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल.
दोन चेंडूची फेकी झाले, दोन्ही चेंडू चांगले हाताले गोलंदाज अनिलने फिरकी गोलंदाज यावेळेस मोठा प्रहार फटका चांगला आहे, शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून बिरगावला गोलंदाज सुभाषच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. आमचे टेक्निकल पंच या ठिकाणी फेल डिलिव्हरी घोषित केले, कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाहीये याची देखील दक्षता घेत आहेत. यावेळेस लोवर डिलिव्हरी फसवला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली, कमबॅकिंग गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. हायस्कोर टीमला बाय दिली जाईल. या सामन्यामध्ये देखील अजूनही 2 सामने असतील, त्याच्यामध्ये देखील हायस्कोर ज्या टीमचा होईल त्या टीमला बाय दिली जाईल. यावेळेस फटका चांगला आहे, वाडिश लॉंगन सीमारेषा क्लिअर करत चेंडू जातोय 4 धावीसाठी आणि या 4 धावीच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 26 या धावसंख्येवरती. जबरदस्त माहिती सुभाषच्या बॅट मधून हा दुसरा मोठा फटका. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 32 धावा धावफलकावरती आल्या. शतक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. कमबॅकिंग गोलंदाजी अर्जुनने केली होती, 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर अनिल आला, अनिल वरती मात्र हल्ले चढवलेत. एकंदरीत 32 धावा जमवत भिलवली संघाने त्वरित मैदानात उतरायचं 33 धावांचं आव्हान ठेवलाय टेंबरी संघासमोर. चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये आयोजक
कोणी सांगू शकत नाही या. मात्र फलंदाज आपण देखील रेडी ठेवायचे. या पुढील जे फलंदाज बॅटिंग करण्यासाठी जातील ते फलंदाज मात्र रेडी ठेवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवल्या गोलंदाज मोहनने. 10 मिनिटात 2 शतक टाकून झाली पाहिजे त्याची देखील दक्षता घ्यायची. मुख्य आयोजक या ठिकाणी टायमर लावलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. यावेळेस अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळलाय फटका. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. मात्र एकच धाव एका धावेने मात्र श्रीगणेश केल्या. धावांचा 33 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडूचा खेळ मात्र संपला. एक धाव फलकावरती आले. एक गड्याच्या मोबदल्यात टेंबरी संघाची. टेंबरी संघाचा विचार केला तर बलाढ्य संघ चांगले फलंदाज या टीम मध्ये पाहायला मिळतील. मिथुन सारखा एक घातक फलंदाज डावकरी हाताचा अनिल हे फलंदाज चांगला आहे. पण महादेव देखील चांगला फलंदाज होता. त्या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती गारद केला आणि तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज मोहनने. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आल्या. यावेळेस खोल्यात टाकण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक करतोय चुकी. झेल मात्र जमिनीला दान झाले. चेंडू जातो सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. पॉवर प्ले मधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. उचलणं फेकण्यात तुम्ही मात्र 3 धावा पूर्ण केल्यात आणि या 3 धावेच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. चार धावा धावफलकावरती विकेट. हॅट्रिक साठी शंकर चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. भिलवले गावदेव भिलवले संघाच्या गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक जर भिलवली 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. अनिल ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक फलंदाज मिथून ज्याच्या बॅट मधून 3 धावा आल्यात. मोहन चांगली गोलंदाजी करतो. मोठे फटके मारू देत नाही. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी शरीर रेष्टी पासून चेंडूला लांब ठेवला जातो. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 4 चेंडूची पैकी झाले गोलंदाज मोहन लोटे चांगली गोलंदाजी करतोय. 33 धावा डिफेंड करायचे करत असताना आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाले. 1 विकेट मिळवत असताना 4 धावा खर्च करतो गोलंदाज मोहन लोटे. चांगली गोलंदाजी लाईन आणि लेन चांगली पाहायला मिळते. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची संगता झाली. प्रेशर आणि प्रेशर निर्माण करतोय फलंदाजांवरती मोहन लोटे हा गोलंदाज. मोहन लोटे चांगली गोलंदाजी करतोय. 33 धावा डिफेंड करत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तरट्या बाजूला शतक हाताळताना चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी. गोविंद त्या ठिकाणी तैनात. कुठलीही चुकी करत नाहीये. एक मोठी मछली जाल में. फलंदाज होईल अनिल बाद. कुठेतरी अडचणीत सापडल्या आता टेंबरी संघ. येणारे 12 चेंडू 29 धावींची गरज विजयासाठी टेंबरी संघाला मोठे फटके मारावे लागतील. ज्या प्रकारे सुभाष या फलंदाजाने फलंदाजी केली होती. 5व्या क्रमांकावरती येऊन या फलंदाजाने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. फायटिंग स्कोअर उभा केला टेंबरी संघासमोर. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मंगेश आलाय.
सुवर चेंडूचा मारा गेला गोलंदाज मंगेश या गोलंदाजाने एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती 4 धावा धावफलकावरती आल्यात गोलंदाज मंगेश चांगली गोलंदाजी करतो कमबॅकिंग गोलंदाजी या गोलंदाजाची पाहायला मिळते 5 धावा धावफलकावरती आल्यात गोलंदाज मंगेश एक चेंडू अवांतर हाताळल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते 6 मिनिटं या ठिकाणी झालेत आयोजकांनी टायमर या ठिकाणी लावलाय 10 मिनिटात 2 षटकं टाकून झाली नाही तर पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता घ्यायची आयोजक सूरज पवार या ठिकाणी मला सांगतात की 6 मिनिटं झालेत अजूनही 3 चेंडू फेकणं बाकी आहेत उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील गोलंदाज मंगेश चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय कुठलीही चुकी करत नाहीये फलंदाज होईल मिथून बाद मिथूनच्या बारीचा होतो अंत फलंदाज महादू बाद झाला त्याच्यानंतर अनिल बाद झाला मिथुन बाद झाला रोहन आणि राहुल अशी जोड केलं मैदानामध्ये येणारे 8 चेंडू 28 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी गोलंदाज मंगेश चांगली गोलंदाजी करतोय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय दुधारी तलवार लगी तो घात नाही तो बर्बाद मात्र बर्बाद झाला असा फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता झाली अशा फटक्यांची गरज नाहीये मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजांना येणारे 7 चेंडू 28 धावेची आवश्यकता असेल अजून विजयासाठी 7 चेंडू 28 धावेची गरज 5 धावा धाव फलकावरती आल्या 3 गड्याच्या मोबदल्यात टेंबरी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस मोठा प्रहार बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये हा दमदार षटकार नढाल आणि खरबाची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं कोल्हापूर रयती संघाला या ठिकाणी बाय दिली गेले हायस्कोर ज्या टीमचा असेल त्या टीमला मात्र या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी मात्र प्राधान्य दिलं जातं आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या हायस्कोर टीमला बाय दिला जाईल येणारे 6 चेंडू आणि 22 धावींची आवश्यकता सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाज प्रवीण पहिला चेंडू वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज चेंडूला उडवलाय शॉट मिडॉन आणि वाडिश लॉंगांच्या मध्ये चेंडूला भिरकावलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात एकच धाव एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती आता येणारे 5 चेंडू आणि 21 धावींची आवश्यकता 3 षटकार 1 चौकार मारावा लागेल फलंदाज राहुलच्या बॅट मध्ये षटकाराला डावकऱ्या हाताचा फलंदाज नेहमीच घातक ठरत असतो मात्र ह्या वेळेस या फलंदाजावरती जबाबदारी असेल 2 चेंडू वरती मात्र 6 धावा जमवल्या त्या फलंदाजाने जरूर मात्र अजूनही यापुढे चांगली फलंदाजी करावी लागेल येणारे 5 चेंडू आणि 21 धावींची गरज नाणेफेकीचा कौल जिंकलाय खरबाची वाडी संघानं आपला निर्णय फलंदाजी स्वीकारले नौकऱ्या हाताचा फलंदाज राहुल यावेळेस देखील मोठा प्रहार चांगला फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनला दर्शक चेंडू थांबणार नाहीये एक्स्ट्रा कबड्डीच्या डोक्यावरून हा भिरकावलेला षटकार ठोक डिझाईन
दोन षटकार राहुलच्या बॅट मधून आलेत. येणारे 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. हा चेंडू निर्णायक असेल टेंभरी संघाला. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मजा येईल या सामन्यामध्ये. प्रयत्न करतोय राहुल, स्वतःला झोकून दिलाय. बॅकअप बॅकअप चांगला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्यानं चेक करायचंय टेक्निकल कोणचा या ठिकाणी पाहतील. या चेंडूवरती स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत. जर दोन धावा मिळतील या चेंडूवरती. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर आम्ही चेक देखील टेक्निकल पंच आमचे चेक करतायत. या ठिकाणी मोठा प्रहार स्ट्रगल करतोय हा फलंदाज. मात्र 1 धाव आणि धाव स्वरूपात फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद झालाय, राहुल बाद झालाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, मात्र क्रॉसिंग होणे देखील गरजेचं असतो आणि ते झालं नाहीये आणि फलंदाज बाद झालाय. 1 धाव आली आणि 1 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 21 या धावसंख्येवरती येणारे 2 चेंडू आणि दोन चेंडू 12 धावेची गरज. नौका फलंदाज मैदानामध्ये प्रतीक आलाय. 2 चेंडू 12 धावा. ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवरती मजा येईल. मात्र चांगला चेंडू, पायात चेंडू फेकला गेलाय. कुठली धाव या चेंडूवरती येत नाहीये. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. नेक्स्ट मॅच नढाल आणि खरबाची वाडी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर खरबाची वाडी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. नढाल टीम हा सामना संपल्या लगेचच मैदानात उतरायचा आहे. विजय होते गावदेवी भिलवडे संघ. या हंगामातील मात्र इन्फॉर्म टीम या हंगामात आपण पाहिला तर फार चांगले प्रदर्शन करत असताना अनिल हिरवेची टीम बरेचसे